नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हेअरस्टाईल म्हटलं की काही जणींना प्रश्न पडतो की कोणत्या प्रकारची हेअरस्टाईल, कशी हेअरस्टाईल करायची ती। पण आता इतकं सोपं झालंय ना की इतके सोपे हेअरस्टाईल आपण अगदी कमी साहित्यामध्ये देखील करू शकतो। तर आतापर्यंत मी तुम्हाला बरेच असे व्हिडिओज शेअर केलेले आहेत आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इतका खास आहे की हे प्रोडक्ट तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण याच्यामुळे तुम्ही खूप सुंदर अशा हेअरस्टाईल करू शकता। तर सध्या मैत्रिणींनो ट्रेंडिंग मध्ये असणारं हे प्रोडक्ट आहे, हे बघा। मीशोवरून मी हे मागवलेलं आहे। तुम्हाला मागवायचं असेल तर याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आणि खूप सुंदर आहे। याच्यापासून इतक्या सोप्या हेअरस्टाईल आपण करणार आहोत की तुम्हाला पण वाटेल की येस, हे आपल्याकडे असलंच पाहिजे। तर चला याच्या मदतीने आपण छान अशा हेअरस्टाईल कशा करायच्या ते आपण पाहूया। तर पहिल्या हेअरस्टाईलसाठी आपल्याला आधी आपले केस व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत। केस विंचरून झाले की त्यानंतर आपल्या केसांची पोनीटेल बांधायची आहे। शक्यतो तुम्ही कापडी रबराचाच वापर करा, कारण कापडी रबर हे आपल्या केसांमध्ये फारसे अडकत नाहीत आणि आपले केस त्यामध्ये तुटतही नाहीत। तर इथे आता पोनीटेल आपली बांधून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हेअर एक्सटेन्शन घ्यायचं आहे। तर जे मी तुम्हाला दाखवलं आहे तर ते अशा प्रकारे हे हेअर एक्सटेन्शन आहे। याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, किंवा तुम्ही कम्युनिटी पोस्ट जी आहे ती पण चेक करू शकता, तिथे पण तुम्हाला सगळ्या प्रोडक्टच्या लिंक मिळणार आहेत। तर आता इथे मी जे हेअर एक्सटेन्शन घेतलं त्याला मी बॉबी पिन लावली आणि ती बॉबी पिन आपल्या केसांना लावायची आहे। आणि त्यानंतर हे केस आहेत, तर आता इथे कसं हेअर एक्सटेन्शनचे आपले दोन पार्ट झाले आहेत, तर फक्त दोन्ही जे बाजू आहेत त्या आपल्या केसांभोवती अशा गुंडाळी करत आपल्याला यायचं आहे। बाकी ते काहीच आपल्याला करायचं नाही। बघा मी अशी गुंडाळी करत आलेली आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रबर लावायचा आहे। शक्यतो ब्लॅक कलरच्या रबराचा वापर करा, जेणेकरून तर रबर आपला दिसणारही नाही। आता बघा आपले केस अगदी व्यवस्थितपणे दिसत आहेत, म्हणजे तुम्हाला असं वाटणार पण नाही की ही हेअरस्टाईल आपण स्वतः केलेली आहे। आता इथे आपण रबर लावून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे बघा अशी छान अशी फुलं असतात, तर तुम्ही इथे फुलं लावू शकता किंवा कोणत्याही प्रकारचे तुम्ही गजऱ्यांचा वापर करू शकता। आणि अशा प्रकारे बघा यू पिन भेटतात, बघा सुंदर प्रकारचे असे फुलांचे असे यू पिन असतात, तर त्यांचा देखील तुम्ही इथे अशा प्रकारे वापर करू शकता। ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते आणि मी स्वतः ही हेअरस्टाईल ट्राय देखील केलेली आहे आणि मला ही खूप जास्त आवडलेली आहे। तुम्ही शॉर्ट जे माझे व्हिडिओज असतात तर ते या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। ही अशी हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते बघा, आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची फुलं यामध्ये वापरू शकता आणि छान म्हणजे तुम्ही स्वतः केलेली आहे, ही पण कोणाला खरं वाटणार नाही, इतकी सुंदर अशी हेअरस्टाईल आहे। आता आपण दुसरा जो हेअरस्टाईलचा प्रकार आहे तो पाहूया। यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्या केसांची वेणी घालायची आहे। म्हणजे बघा कधी काय होतं की काही महिलांचे केस जाडसर असतात। आता पहिली जी आपण हेअरस्टाईल पाहिली ती एकदम पातळ जर का केस असतील तर त्यांच्यासाठी ती त्या प्रकारे तुम्ही केसांची हेअरस्टाईल करू शकता। पण तुमचे समजा केस जाड आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा केसांची वेणी घालायची आहे। त्यानंतर हे हेअर एक्सटेन्शन जे आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि ते फक्त जे दोन भाग आहेत केसांचे आपले होणार आहेत तर ते फक्त फिरून घ्यायचे आपल्या वेणीभोवती। म्हणजे जसे आपण सुरुवातीला पहिल्या हेअरस्टाईलमध्ये जसं बघितलं त्याच प्रकारे करायचं आहे, फक्त आपण इथे वेणी घातलेली आहे। त्यानंतर अशा प्रकारे बघा हे असे पिन भेटतात बघा, छान असे असतात, तर तुम्ही ह्या पिनांचा वापर करू शकता। आणि अशी ही वेल पण भेटते बघा, तर इथे अशा प्रकारे आपण वेल देखील लावू शकतो, दिसायला खूप सुंदर दिसते बघा। तर आता इथे पिन मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि वेल पण अशा प्रकारे ही घेतलेली आहे। ही वेल आपण आडवी लावू शकतो, गोल लावू शकतो किंवा अशी उभी पण आपण लावू शकतो। खूप सुंदर दिसते बघा आणि दिसायला खूप छान वाटते आहे। आणि ह्या हेअर एक्सटेन्शनमुळे आणखीच ती सुंदर असा लुक आपला तयार होतो। तर तुम्ही नक्की हे हेअर एक्सटेन्शन घ्या, कारण की खूप उपयोगाचं आहे आणि अगदी 2 मिनिटात आपल्या हेअरस्टाईल देखील कंप्लीट होतात। आता आपण तिसरा जो प्रकार आहे तो पण आपण हेअरस्टाईलचा बघूया। तर ह्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही आहे, म्हणजे इथे मी काहीच केलं नाही आहे। वेणी आपली जशीच्या तशी ठेवायची आहे, जे आपण हे हेअर एक्सटेन्शन जे गोल फिरून घेतलं आहे तसंच ठेवायचं आहे। फक्त हे आपल्या आता सगळे जे केस आहेत ते फक्त अशा प्रकारे आंबाडा आपल्याला घालायचा आहे। तर आंबाडा घालण्यासाठी पण काही नाही, फक्त गोल फिरून घेतलेले आहेत केस आणि जे केसांचं ज्या ठिकाणी टोक आलेलं त्या ठिकाणी मी बॉबी पिन लावलेली आहे आणि साईडला आपल्याला यू पिन लावून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपले केस येतील अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे आहेत। म्हणजे जो आपण मेसी बन म्हणतो ना, तर त्यातलंच ही हेअरस्टाईल आपली झालेली आहे बघा, मेसी बनची। तर आता इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे गजऱ्यांचा वापर करू शकतो। तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही इथे गजरे लावू शकता, फुले लावू शकता, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे लावू शकता। बघा आपलं मेसी बन पण अगदी
2 मिनिटाच्या आत तयार झालेला आहे। त्यानंतर आता दुसरा जे प्रकार आहे हेअरस्टाईलचा तोही पाहूया। इथे आपण वेणी घातलेली आहे केसांची आणि ही वेणी फक्त आपल्याला अशी फिरवून घ्यायची आहे बघा आणि त्या ठिकाणी आपल्या बॉबी पिन आणि यू पिन लावून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं हेअर एक्सटेन्शन असणार आहे ते आपल्याला इथे लावायचं आहे आणि बस हे दोन्ही जे पार्ट आहेत ते केसांचे आपले ते अशा प्रकारे आपण बघा फिरून घेतलेले, बाकी इथे पण काहीच केलेलं नाही आहे। अगदी सोपी अशी हेअरस्टाईल आहे बघा। तर त्या साईडने मी इथे यू पिन लावून घेते, यू पिन आणि बॉबी पिन। आणि आपले जे बघा बेसिक ज्या आपल्याकडे गोष्टी असतात ना त्यांमध्येच ही हेअरस्टाईल आपली होणार आहेत। आणि साईडला आपण इथे गजरा देखील लावलेला आहे। तर बघा खूप सुंदर दिसत आहे आणि मध्ये असं सेंटरला पण देखील तुम्ही फुलं किंवा इतर जे यू पिन असतात कोणत्याही प्रकारचे तुम्ही इथे वापरू शकता। हे देखील हेअरस्टाईल किती सुंदर दिसत आहे बघा। आता आपण आणखी एक प्रकार पाहूया। या प्रकारामध्ये आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे जे आपले क्लचर टाईपमध्ये जे आंबाडे असतात ते घ्यायचे आहेत। इथे तुम्ही मोठा आंबाडा घेऊ नका, लहान साईजमध्येच आंबाडा घ्यायचा आहे आणि क्लचर टाईपमध्ये घेतला तर तुम्हाला इझिली लावता येईल। तर आपण इथे केसांची वेणी ऑलरेडी घातलेलीच आहे। त्यानंतर आपण इथे काय केलं, क्लचर टाईपचा आंबाडा आहे तो असा वरती लावला आहे, थोडासा आणखी जरा वरती लावायचा आहे तुम्ही, जेणेकरून ही हेअरस्टाईल आणखी सुंदर अशी दिसेल। आता इथे मी हेअर एक्सटेन्शन घेतलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी बघा आता वेणी भोवती मी असं गुंडाळी करत चाललेली आहे, बाकी काही केलं नाही। आंबाड्याच्या इथे मी ते हेअर एक्सटेन्शन बॉबी पिनने मी लावून घेतलं आणि ते बाकीचे जे केस आहेत आपले ते वेणी भोवती मी फक्त गुंडाळी करत चाललेली आहे। ही पण छान आहे हेअरस्टाईल, फक्त आंबाडा थोडासा वरती पाहिजे होता, माझा थोडासा खाली झाला होता। आणि इथे तुम्ही अशा प्रकारे यू पिन लावू शकता आणि आंबाड्याच्या भोवती समजा तुम्हाला असं वाटत असेल की गॅप राहतोय वगैरे तर त्यासाठी तुम्ही गजरा पण साईडने असा लावू शकता। पण ही पण अगदी छान आणि सोपी अशी हेअरस्टाईल आहे। तर मैत्रिणींनो, कशा वाटल्या हेअरस्टाईल? आवडल्या ना? आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।